वसंत ऋतू आला की कसा सगळीकडे छान वाटतं नाही का? नवी पालवी, फुलं, सगळं कसं ताजंतवानं. पण याच ऋतूत अनेकांना सर्दी, आळस आणि ॲलर्जीचा त्रासही सुरू होतो. असं का बरं होतं? तर आज आपण हेच समजून घेणार आहोत वसंत ऋतुचर्येच्या माध्यमातून. म्हणजे या बदलत्या ऋतूत निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदानं दिलेलं एक जबरदस्त मार्गदर्शन. हे खरंच एक मोठं कोडं आहे नाही का? म्हणजे बघा, बाहेर निसर्ग फुलतोय आणि आत आपलं शरीर मात्र सुस्त पडतंय, आजारी वाटतंय. चला तर मग यामागचं आयुर्वेदिक रहस्य काय आहे ते आज आपण उलगडूया. आणि हा त्रास काही थोड्या थोड्या लोकांना होत नाही. एकट्या अमेरिकेतच 5 कोटींपेक्षा जास्त लोकांना या ऋतूत ॲलर्जीचा सामना करावा लागतो. म्हणजे विचार करा, जर नाक चोंदल्यासारखं वाटत असेल किंवा आळस जाणवत असेल तर असं समजू नका की हे फक्त आपल्यासोबतच होतंय. ही एक खूप मोठी जागतिक समस्या आहे. आता ही लक्षणं बघा. सर्दी आणि कफ, सायनोसायटिस, डोकेदुखी, सतत शिंका येणं, खोकला, डोळ्यांतून पाणी येणं, अंगात एक प्रकारचा जडपणा आणि थकवा आणि पचनशक्ती पण कमी झाल्यासारखी वाटतंय ना ओळखीचं? वसंत ऋतूत हे त्रास खूपच कॉमन आहेत आणि आयुर्वेदानुसार हे सगळं काही उगाच होत नाही, यामागे एक पक्कं शास्त्रीय कारण आहे. ओके, तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण या ऋतूचा विरोधाभास समजून घेऊ. मग या सगळ्याचं आयुर्वेदिक कारण काय आहे, म्हणजे तो कफदोष काय आहे ते बघू आणि मग अर्थातच यावर उपाय काय, म्हणजे आपला आहार कसा असावा, जीवनशैली कशी असावी आणि शरीरशुद्धीसाठी हा काळ इतका महत्त्वाचा का आहे, हे सगळं आपण पाहूया. तर सुरुवात करूया त्या विरोधाभासापासून. निसर्गात सगळीकडे नवनिर्मिती सुरू आहे, पण आपल्या शरीरात मात्र अस्वस्थता. हे असं का होतं? या असंतुलनाचं कारण शोधायलाच आयुर्वेद आपल्याला मदत करतं. आणि आता आपण येतोय थेट मुळाशी. आयुर्वेदानुसार वसंत ऋतूतील या सगळ्या त्रासांचं एकच मूळ कारण आहे आणि ते म्हणजे वाढलेला कफदोष. आता हा कफदोष म्हणजे नक्की काय आणि या ऋतूत तो असं का वागतो, चला समजून घेऊया. हा तक्ता बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. तो दोषांचं चक्र दाखवतो. आपण फक्त कफदोषाच्या लाईनवर लक्ष देऊया. बघा, हिवाळ्यात काय होतं? कफ शरीरात नैसर्गिकरित्या संचित होतो, म्हणजे तो जमा होतो, साठतो. पण जसा वसंत ऋतू सुरू होतो तोच कफ प्रकोपित होतो. म्हणजे काय? तर तो वाढतो आणि पूर्ण शरीरात पसरायला लागतो. आणि हे समजायला खूप सोपं आहे. विचार करा, हिवाळ्याच्या थंडीमुळे जो कफ शरीरात घट्ट होऊन बसलेला असतो ना, तो वसंत ऋतूची ऊब लागताच वितळायला सुरुवात करतो. अगदी तसंच जसा डोंगरावरचा बर्फ उन्हाळ्यात वितळतो. आणि आपल्या सगळ्या समस्यांचं मूळ आहे हा वितळलेला कफ. कारण तो काय करतो? तो आपल्या अग्नीला, म्हणजे आपल्या पचनशक्तीला मंद करतो. आणि एकदा का अग्नी मंदावला की मग काय? सर्दी, जडपणा, थकवा, ती सगळी लक्षणं दिसू लागतात जी आपण सुरुवातीला पाहिली होती. चला, आता समस्येचं मूळ तर कळलं. मग आता उपाय काय? तर यावरचा सगळ्यात सोपा आणि महत्त्वाचा उपाय आहे आपला आहार. वाढलेल्या कफाला शांत करण्यासाठी आपल्या आहारात काही छोटे पण महत्त्वाचे बदल करणं खूप गरजेचं आहे. या ऋतूत कोणत्या चवी खायच्या हे खूप महत्वाचं आहे. बघा, कडू, तिखट आणि तुरट चवी कफाला शांत करतात. या उलट गोड, आंबट आणि खारट चवी कफ वाढवतात. सोप्या भाषेत सांगायचं तर या काळात आपल्या जेवणात कारलं, मेथी, आलं, हळद, काळी मिरी अशा गोष्टींचा वापर वाढवला पाहिजे. आता काय खायचं त्याचीही काही उदाहरणं आहेत. पण यामागचा नियम खूप सोपा आहे. बघा, कफदोषाचे गुणधर्म काय आहेत? जड आणि ओले. मग त्याला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काय खायला हवं? अर्थातच हलके आणि कोरडे पदार्थ. म्हणजे असे पदार्थ जे पचायला सोपे असतील आणि शरीरातला ओलावा कमी करतील. आणि ही बघा एक मस्त सोपी रेसिपी, वसंत ऋतूसाठी खास ऊर्जा देणारा चहा. हे लगेच करून पाहण्यासारखं आहे. यातले जे मसाले आहेत ना, आलं, दालचिनी, काळी मिरी, ते शरीरात छान ऊब निर्माण करतात आणि आपल्या मंद झालेल्या पचनशक्तीला पुन्हा जागं करतात. या काळात याची खूप गरज असते. आता फक्त खाण्यापिण्यात बदल करून चालणार नाही. आपली जीवनशैलीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. शरीरात आलेला तो जडपणा, तो आळस घालवण्यासाठी थोडं सक्रिय होणं गरजेचं आहे. चला बघूया की कफाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण आपल्या जीवनशैलीत काय बदल करू शकतो. या काही रोजच्या सवयी आहेत, ज्यांना आयुर्वेद दिनचर्या म्हणतं आणि त्या वसंत ऋतूत खूपच फायदेशीर आहेत. जसं की जलनेती,
किंवा नाकात औषधी तेल घालणं, ज्याला नस्य म्हणतात, या क्रिया थेट नाकातला श्वसनमार्गातला कफ मोकळा करतात. आणि कोरडं मर्दन किंवा व्यायाम केल्याने काय होतं तर रक्ताभिसरण सुधारतं आणि अंगातला जडपणा निघून जातो. सोबतच काही विशिष्ट योगासनं आणि प्राणायाम तर कमाल काम करतात. ते शरीरात ऊर्जा तर आणतातच, पण श्वसनमार्गसुद्धा मोकळं ठेवतात. सूर्यनमस्कार, कपालभाती, भस्त्रिका यांसारखे प्रकार तर या ऋतूसाठी अगदी परफेक्ट आहेत. आपण वसंत ऋतूत घराची साफसफाई करतो, बरोबर? मग जशी घराची साफसफाई तशीच शरीराची आतून साफसफाई. आणि त्यासाठी वसंत ऋतूपेक्षा चांगला काळ दुसरा नाही. आयुर्वेद तर हेच सांगतं की निसर्गासोबत ताळमेळ साधून शरीर शुद्ध करण्याची हीच ती वेळ आहे. आणि या शरीर शुद्धीसाठी आयुर्वेदात एक खास प्रक्रिया आहे, ती म्हणजे पंचकर्म. हे काय आहे तर आपल्या शरीराची एक डीप क्लिनिंग किंवा सर्व्हिसिंगच म्हणानं, जी आत साठलेले सगळे विषारी घटक बाहेर काढते. आणि गंमत म्हणजे वसंत ऋतू हा पंचकर्म करण्यासाठी सगळ्यात बेस्ट सीझन मानला जातो, कारण आपलं शरीर या काळात नैसर्गिकरित्या शुद्धीसाठी तयार असतं. पंचकर्मामध्ये सुद्धा खास वसंत ऋतूसाठी एक प्रक्रिया आहे, जिला वमन म्हणतात. ही प्रक्रिया खास करून शरीराच्या वरच्या भागातून वाढलेला कफ बाहेर काढण्यासाठीच डिझाईन केलेली आहे. ही खूपच प्रभावी शुद्धिक्रिया आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही नेहमी तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच करायची असते. हा विचार किती सुंदर आहे ना? कोणीतरी तुमच्यासाठी फुले आणण्याची वाट पाहू नका. तुमची स्वतःची बाग लावा आणि तुमच्या आत्म्याला सजवा. याचा अर्थ अगदी सरळ आहे. आपल्या आरोग्याची जबाबदारी आपली स्वतःची आहे. आणि वसंत ऋतुचर्या आपल्याला नेमकं हेच तर शिकवते की आपल्या आरोग्याची बाग आपण स्वतः कशी फुलवू शकतो. तर जाता जाता हा एक प्रश्न, या वसंत ऋतूचा उपयोग फक्त घराच्या स्वच्छतेसाठी नाही तर आपल्या शरीर आणि मनाच्या शुद्धीसाठी कसा करता येईल? उत्तर आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. यावर नक्की विचार करा.